नमस्कार, नादीप्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत. आता श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिना म्हटलं की भरपूर पूजाविधी आणि उपवासाचा महिना. श्रावणमध्ये श्रावण सोमवार, शनिवार असे उपवास तर असतात. पण बऱ्याच जणांना पूर्ण श्रावण महिना उपवास असतो आणि उपवासाला नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. म्हणूनच नादीप्स किचन मध्ये आज आपण उपवासाची नवीन हटके रेसिपी घेऊन आलो आहे. ते म्हणजे उपवासाचे साबुदाणा सँडविच. ह्या सँडविच मध्ये आपण फार जास्त तेलाचा किंवा तुपाचा वापर केला नाही. एकदम हलके फुलके, पचायला सहज, लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हे आवडतील. छोटे मुलं तर आवडीने खातील. तुम्ही हे सँडविच उपवास नसताना सुद्धा ब्रेकफास्ट मध्ये, इव्हिनिंग स्नॅक्स मध्ये, मुलांच्या टिफिन साठी बनवू शकता. अगदी सोपे आहेत. चला तर लगेच या सँडविचच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादीप्स किचनला सबस्क्राईब करा. सँडविच बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी बटाट्याची चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मी एका पॅन मध्ये 1 चमचा साजूक तूप टाकला आहे. तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे चांगले आपल्याला तडतडून द्यायचे आहे आणि त्यामध्येच जिरी चांगली तडतडली की बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकूया. तुम्ही जिरे आणि हिरवी मिरचीचा ठेचा करून घातला तरी चालेल. आता हिरवी मिरची सुद्धा 2 मिनिटं तुपामध्ये फ्राय करायची. फ्राय केलेली मिरची क्रंची लागते आणि त्याची टेस्ट पण छान लागते. त्यामध्ये आता मी बॉईल केलेले पोटॅटो टाकत आहे. इथे मी 3 बटाटे उकडून त्याची साल काढून घेतली आहे. ते हातानेच कुस्करून मी त्यामध्ये टाकत आहे. 3 बटाट्यापासून 3 किंवा 4 सँडविच सहज बनतात. यामध्ये आता आपण हे मिक्स करून घेऊया. आपण सँडविच साठी सारण बनवत आहोत, त्यामुळे हे बटाटे आपल्याला पावभाजी मॅशरच्या साह्याने मॅश करून घ्यायचे. जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही वाटीचा किंवा ग्लासच्या साह्याने सुद्धा ते मॅश केले तरी चालतील, किंवा तुम्ही ते किसणीच्या साह्याने किसून टाका, म्हणजे ते लगेच बारीक होतील आणि व्यवस्थित त्याचं सारण बनेल. आता हे सगळं व्यवस्थित मॅश झालं आहे. यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे. बऱ्याच ठिकाणी उपवासाला बरेच पदार्थ चालतात किंवा चालत नाहीत. काही ठिकाणी जिरे चालतात, काही ठिकाणी कढीपत्ता चालतो, काही ठिकाणी कोथिंबीर चालते. तुम्हाला जे पदार्थ उपवासाला चालतील ते पदार्थ यामध्ये टाका आणि जे चालत नसतील ते स्किप करा. कोथिंबीर सोबतच अर्ध्या लिंबाचा रस मी यामध्ये टाकलाय आणि आता चवीनुसार मीठ टाकत आहे. मी ते सेंधव नमक घेतलेलं आहे. उपवासासाठी तुम्ही जे मीठ वापरत असाल ते मीठ तुम्ही यामध्ये वापरू शकता. आणि लास्टला मी यामध्ये टाकत आहे 1 चमचा साखर. साखर आणि लिंबामुळे याची चव फार छान लागते. जर तुम्हाला गोड आंबटपणा हवे असेल तर तुम्ही साखर आणि लिंबू यामध्ये आवर्जून टाका. जर तुम्हाला गोड आंबटपणा नको असेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता. आता गॅस करूया बंद आणि आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटं हे आपल्याला थंड करायला ठेवायचं, म्हणजे सँडविच बनवताना आपल्याला सोपं जाईल. जोपर्यंत आपली बटाट्याची चटणी थंड होते तोपर्यंत आपण सँडविचसाठी साबुदाण्याचा डो तयार करून घेऊयात. त्यासाठी इथे एक उकडलेलं मोठं बटाटं घेऊन त्याचे साल काढून किसणीच्या साह्याने मी ते किसून घेत आहे. तुम्ही उकडलेलं बटाटं याच पद्धतीने किसून घालायचं, म्हणजे साबुदाण्याला बाइंडिंग चांगली येईल. बटाटा हा बाइंडिंग एजंट म्हणून काम करतो. आपल्याला साबुदाण्याचा डो तयार करायचा आहे. त्यासाठी मी इथे 2 वाटी भिजलेला साबुदाणा घेत आहे. हा साबुदाणा मी आधी 3 ते 4 घंटे भिजत ठेवला होता आणि प्रॉपर भिजलेला साबुदाणा मी इथे वापरत आहे. यामध्ये टाकत आहे 1 चमचा रेड चिली पावडर. रेड चिली पावडर ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला तरी चालेल. 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, सोबतच थोडीशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ. आपण मीठ आधी बटाट्याच्या मिरचीमध्ये सुद्धा वापरलेलंच आहे, त्यामुळे इथे कमी वापरायचं. आता आपण हे मिक्स करून घेऊया. मिक्स करताना एकदम घासून कुचकरून ते आपल्याला मिक्स करायचे. त्याचा व्यवस्थित असा डो तयार झाला पाहिजे. घासून मिक्स केल्यामुळे काय होतं की सँडविच करताना ते सँडविच तुटत नाही आणि ते बनवायलाही सोपं जातं. आता इथे साबुदाण्याचा डो सुद्धा आपला तयार आहे. आपण लगेच सँडविच बनवायला घेऊया. त्यासाठी इथे मी काकडीच्या स्लाइस करून घेतलेल्या आहेत, चिली फ्लेक्स घेतले आहेत, साजूक तूप, बटाट्याची मिरची आणि साबुदाण्याचा डो. आता आपण लगेच सँडविच बनवायला घेऊया. सँडविच बनवण्यासाठी या प्रकारचा सँडविचचा साचा म्हणजे सँडविच मेकर घेतला आहे. त्याला आपण तूप ग्रीस करून घेत आहोत, त्यामुळे साबुदाणा त्याला चिटकणार नाही. आता साबुदाण्याचा एक हातावर मोठा गोळा घ्यायचा आणि तो हाताने असा गोल बनवायचा आणि त्याला थोडं चपट करायचं याच पद्धतीने. आणि हे सँडविच मेकर मध्ये ठेवून त्याला अजून हाताने प्रेस करून त्याला चौकोनी असा आकार देऊन घ्यायचा आहे. जिथे साबुदाणा कमी वाटतो तिथे अजून थोडा साबुदाणा घेऊन ती जागा तुम्हाला फिल करायची, म्हणजे आतमधलं जे सारण आहे ते फुटून बाहेर येणार नाही. या पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा. खूप जास्त जाडही ठेवायचं नाही. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने हे व्यवस्थित तयार आहे. यावर आता आपण काकडीचे स्लाइस मांडून घेऊया.
काकडीचे स्लाइस पातळ करायचे, म्हणजे ते आतपर्यंत वाफेने उकडले जातील आणि आपल्याला कच्चा असा फ्लेवर येणार नाही. यावरच थोडेसे आपण चिली फ्लेक्स टाकूया. चिली फ्लेक्स किंवा तुम्ही रेड चिली पावडर काही टाकलं तरी चालेल. इथे मी मीठ टाकत नाही, कारण आपण सारणामध्ये आणि साबुदाण्याच्या डोमध्ये दोन्हीमध्येही मीठ वापरले आहे, त्यामुळे इथे मी पुन्हा वापरत नाही. आता यावर मी सारण भरून घेत आहे. सारण सुद्धा आपल्याला व्यवस्थित भरायचं आहे. तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर चिमूटभर मीठ तुम्ही इथे टाकू शकता. सोबतच जर हे तुम्ही उपवासाला बनवत नसताल तर ब्लॅक पेपर पावडर, चाट मसाला असं सुद्धा किंवा जिरे पावडर हे सुद्धा तुम्ही यावर टाकू शकता. सोबतच तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता पुन्हा एकदा हातावर त्याच पद्धतीने साबुदाणा घेऊन तो प्रेस करून त्यावर ठेवून थापून घेऊन व्यवस्थित आपल्याला ते कव्हर करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित आपण कव्हर केलं आहे. आतमध्ये हे प्रेस करायचं आहे. मी बोटाच्या साहाय्याने सगळ्या बाजूने आतमध्ये प्रेस करते, म्हणजे ते बाहेर जास्त येणार नाही. आणि हे व्यवस्थित आता तयार आहे. याला आपण थोडंसं तूप ग्रीस करून घेऊया. तुम्ही इथे तुपाऐवजी तेलाचा वापर केला किंवा बटरचा वापर केला तरी चालेल. तुम्ही जर उपवासासाठी डेअरी प्रोडक्ट वापरत असाल तर बटर, चीज, तूप असे पदार्थ सुद्धा वापरू शकता. ज्या पद्धतीने आपण ब्रेडचं रेग्युलर सँडविच रोस्ट करून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे हाय फ्लेमवर रोस्ट करून घ्यायचं आहे. आपण आता लगेच गॅसवर हे भाजून घेऊया. त्यासाठी इथे गॅसवर मी फ्लेम थोडीशी सुरुवातीला हाय ठेवली आणि त्यानंतर हे भाजत आहे. थोडे वेळ हाय फ्लेमवर भाजल्यानंतर व्यवस्थित हे गरम झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची. भाजताना काळजी घ्यायची की हे करपू नाही, त्यासाठी काळजी घ्यायची. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. हे व्यवस्थित गरम झालं की गॅस कमी करायचा आणि कमी फ्लेमवर ते दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं. हे बऱ्यापैकी तयार आहे. अजून 1 मिनिट याला गॅसवर असंच ठेवायचं आणि लगेच आपण ते सर्व करायला घेऊया. मी तुम्हाला इथे ओपन करून दाखवते. पाहू शकता तुम्ही एकदम छान कलर आलाय आणि मस्तपैकी रोस्ट पण झालंय. तुम्हाला जास्त कुरकुरीत हवं असेल तर थोडं जास्त भाजलं तरी चालेल. तर इथे आपले उपवासाचे परफेक्ट असे साबुदाणा सँडविच तयार आहे. ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे, चवीला अप्रतिम लागते. सोबतच काहीतरी नवीन खाल्ल्याचं फील होतं. मुलांना हा नाश्ता खूप आवडेल. तुम्ही हा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवून देऊ शकता. तुम्हाला मी सँडविच कट करून दाखवते. अगदी सहज कट होतं. लुक पण किती सुंदर दिसतोय आणि लुक सारखी टेस्ट सुद्धा ऑब्विसली छान असणारच. तर तुम्ही सुद्धा ही उपवासाच्या सँडविचची रेसिपी नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा. नाददीप्स किचनवर नवीन असताल तर नाददीप्स किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर मिळेल. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत. धन्यवाद.